हॅलो फ्रेंड्स, मी आज करणार आहे फ्रेंड्स पिठलं आणि भाकरं. तर साहित्य कांदा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर पिठल्याचा घोल करून ठेवलेला आहे बेसनाचं. तर इथे मी पॅन ठेवलेलं जिरा टाईप टाकलेलं आहे फ्रेंड्स. त्यानंतर इथे मी घातलेली मिरची कट केलेलं आणि इथे कढीपत्तासुद्धा मी इथे घातलेलं फ्रेंड्स. लसूण कट केलेलं ते सुद्धा आपण घालूया याच्यामध्ये. कांदासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. ह्याला खरपूस रंग येईपर्यंत आपण ह्याला छानपैकी भाजून घेऊया आपण. त्यानंतर बेसनाचे घोल करून ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ घालूया आपण आणि थोडंसं मी इथे हिंग पावडर घातलेले. हिंग घातल्यामुळे खूप स्वाद छान येतो. आपण ते घोल आपण बेसनाची ह्याच्यामध्ये घालून घेऊया. अप्रतिम लागतो. एकदा चमच्याने साहित्याने आपण छानपैकी घोळायला मिक्स करून घेऊया. एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. अप्रतिम झालेलं आहे. वाफेपारी खूप छान छान दिसतो. चपाती भाकरी हे कशाही सोबत अप्रतिम लागतो. तयार झालेली आहे भाकरी सोबत आणि ते पिठलं आणि चटणी सुद्धा मिळते. आमटी सुद्धा इथे वाढलेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी कशी झालेली आहे. तर नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फ्रेंड्स.